साम ॲग्रोवनमधील यशोगाथा पाहून शेतीमध्ये नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण वाढू लागले। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील लक्ष्मण वरोटे यांनी सांगली जिल्ह्यातील अंकलखोपच्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहून पारंपरिक ऊस शेतीला फाटा देत वांगी पिकाची लागवड केली। त्यातून त्यांना 6 महिन्यात तब्बल 4 लाखांचा निव्वळ नफा मिळालाय। आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी त्यांच्या कौलगे गावी जाणार आहोत। ऊस शेती परवडत नाही अशी ओरड सर्वच शेतकरी करतात। कागल तालुक्यातल्या कौलगे गावचे वरुटे देखील त्यांपैकीच एक। त्यांना देखील ऊस शेतीचं गणित परवडत नव्हतं, त्यामुळे ते नवीन पीक घेण्याचा विचार करत होते। त्यातच त्यांना साम टीव्हीवर सांगली जिल्ह्यातील चौगुले यांची वांगी शेती पाहायचा योग आला आणि वरुटे यांनी आपल्या शेतात त्याचप्रमाणे प्रयोग करण्याचा ठाम निर्णय घेतला। त्यानुसार त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि ऊस शेतीतून आपला मोर्चा भाजीपाला पिकाकडे वळवला। सुरुवातीपासून ऊस शेती करत होतो। माझ्याकडे तर साधारणतः 1 एकर शेती आहे। त्यात बराच प्रयत्न करून बघितला मी। 50 टनापर्यंत ऊस निघत होता। खर्च वजा जाता जास्तीत जास्त मला 10-20-30 हजार रुपयाच्या वर काय फायदा झाला नाही कधी। मी नवीन काहीतरी करायचं असं ठरवलं होतं। त्याच्यानंतर मी एकदा साम टीव्हीवरती अंकलखोपचे शेतकरी त्यांचा ॲग्रोवनला मुलाखत बघितली। त्यांनी केलेली वांग्याची शेती, त्यातून त्यांना झालेला नफा हे पाहून मी पण वांगी करायचं ठरवलं। त्याच्यानंतर त्यांचा नंबर होता त्या फोनच्या त्या मुलाखतीमध्ये। त्या नंबरचा मी वापर करून त्यांना फोन करून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली बरीच। त्याच्यानंतर मला पण वाटलं वांगी करावीत। वरुटेंनी ऊसाचा खोडवा तुटून गेल्यानंतर लगेच सोयाबीन घेतलं होतं। ते निघाल्याबरोबर लगेच हिरवळीच्या खताखाली ताक पेरून फुलोरा अवस्थेत तो जमिनीत गाडून घेतला। त्यानंतर जमिनीची उभी आडवी दोनदा नांगरट करून 5-5 फुटाचे बेड सोडले। बेड सोडल्यानंतर ठिबक आणि मल्चिंग पेपर अंथरून घेतला। रोप वाटिकेतून 2500 रोपं आणून त्यांनी प्रत्येकी 3 फुटांच्या अंतरावर लागण केली। ऊसाचं खोडवं तुटून गेल्यानंतर सोयाबीनचं पीक घेतलं। त्यानंतर हिरवळीच्या खतासाठी म्हणून तागाची लागण केली। त्यातून ताग एक 2-2.5 महिन्याचा ताग झाल्यानंतर ताग मोडला। त्याच्यानंतर आडवी उभं नांगरट करून घेऊन त्यात 5 फुटानं सरी मारली। रोप लावण्याआधी लॅटरल अंतरून घेऊन त्याच्यावर मल्चिंग हातरलं आणि मल्चिंगवरती 3 फुटानं एक रोप लावलं। रोप लागण्यासाठी मी 2500 तरू नर्सरीतून घेतलं। फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागण केल्यानंतर सुरुवातीला काही आळवण्या घेतल्या। खतांचं बेसल डोस सरासरीमध्ये दिलेत। 1.5 महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या अवस्थेत रोपांची गरजेनुसार काळजी घेतली। त्यामुळे जेमतेम 50व्या दिवशी त्यांना वांग्याचा पहिला तोडा मिळाला। सुरुवातीला 200 किलो माल निघत होता। त्यानंतर हे प्रमाण वाढत जाऊन सध्या 1 दिवसाआड 400 ते 500 किलो इतकं उत्पादन मिळतं। थोडी लागवड सुरू केली। साधारणतः 19-19, 12-61चे थोडे डोस सुरू केले। मग 15 दिवसानंतर मी ड्रिपनंच 2 किलो 19-19, 2 किलो 12-61 2-2 दिवसाच्या गॅपनं सोडायला सुरू केले। मग मला जरा तिची ग्रोथ चांगली वाटायला लागल्यावर मी तसंच ठेवले ते। थोडे दिवस केल्यानंतर मग फुलकळी सुरू झाल्यानंतर मी 13-40-13 थोडं सुरू केलं। 4 किलो 5 किलो 4 किलो 5 किलो सोडायला सुरू केलं 8 दिवसाची गॅपनं। मग नंतर मला फळधारणा सुरू झाल्यावर कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन यांची सुरू केली। त्याच्यानंतर कीटकनाशकासाठी 8 दिवसाच्या गॅपनं 2-2 फवारण्या घ्यायला सुरू केल्या। मग फळ लागायला लागल्यानंतर साधारणतः झाडं मोठी व्हायला लागल्यावर त्याला तारकाठी करायसाठी तारकाठी करून घेतली। आतापर्यंत 30 गुंठ्यातून तब्बल 16 टनांचं उत्पादन मिळालं असून त्याला जवळच्या कर्नाटकातील निप्पाणी मार्केटमध्ये सरासरी 25 रुपये किलोचा दर मिळालाय। वांगी विक्रीतून एकूण 4 लाख रुपये हाती पडले असून त्यातून 80,000 रुपये खर्च वजा जातात 3,20,000चा निव्वळ नफा शिल्लक राहिलाय। तर येत्या काळात आणखी लाखभर रुपयांचं उत्पन्न आणि किमान 80,000चा नफा नक्की मिळेल असा वरुटेंचा विश्वास आहे। लागण मी फेब्रुवारीच्या साधारणतः 2-3 तारखेला केली होती। त्याच्यानंतर 15 मार्च नंतर मला थोडं उत्पन्न सुरू झालं। सुरुवातीला मला पहिल्या तोडाला 200, नंतर 300-350 किलोपर्यंत माल गावा लागला। मग नंतर मला 1 दिवस आड 400-450 किलोच्या आसपास माल गावा लागला। आजपर्यंत मला साधारणतः 16 ते 16.5 टन माल गावला आहे। सरासरी 25 रुपयानं भाव धरला तरी आज 4 लाख रुपयाचं उत्पन्न मला यातून मिळालेलं आहे। अंदाजे 80,000 रुपये खर्च वजा करता 3,20,000 रुपये मला निव्वळ नफा राहिलेला आहे। अजून 1.5 महिना ते 2 महिने प्लॉट चालेल।
रोग किडीचा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात आणण्याची काळजी घेतल्यास वांगी शेती नक्कीच फायद्याची ठरते। त्यामुळे कष्टाची असली तरी अल्पावधीत चांगला नफा मिळवून देणारी भाजीपाला शेती तरुण शेतकऱ्यांनी करावी असं वरुटेंना वाटतंय। मला वाटते ऊसापेक्षा कितीतरी फायदा देणारं हे भाजीपाल्याचं पीक आहे। तरी तरुण वर्गानं ऊस किंवा नोकरीच्या मागे न धावता शेतीमध्ये भाजीपाला करावा। भाजीपाला खरोखरच फायदा देणारं पीक आहे। साधारणतः 6-7 महिन्यात 3-4 लाख रुपये नफा देणारं असं दुसरं कुठलंच पीक मला वाटत नाही। आणि तरुण वर्गानं खरोखरच जास्त कष्ट आहेतच भाजीपाल्याला, पण जर कष्ट केले तर खरोखरच नफा देणारं हे पीक आहे। रोग किडींचा जर विचार केला तर वांग्यामध्ये साधारणतः फळ पोखरणारी अळी, लाल कोळी ह्याच रोगांचा जास्त, खास करून फळ पोखरणारी अळीच याच्यावरती जर आपण कंट्रोल केलं आणि वेळेत जर फवारणी केली तर शक्यतो वांग्यावरती दुसरी कुठली कीड नाही किंवा रोग नाही। त्यामुळं खरोखरच वांग पीक हे फायदेशीर आहे। लक्ष्मण वरुटेंना शेती कामात त्यांच्या कुटुंबाची मोलाची मदत होते। त्यांची पत्नी रोहिणी या मजुरांच्या सहाय्यानं शेतीची कामं करून घेतात। आमची शेती 1 एकर आहे। शेतात पहिला ऊस केला होता, त्यात काय पैसे एवढे मिळाले नाहीत। परत वांगी केली, वांग्यात बराच फायदा झाला। घरकाम करत वांगी बघतोय, माणसं आहेत 4-5, त्यांच्या मदतीनं मुलं आम्ही सगळी घरातली मदत करतोय। वरुटेंनी साम ॲग्रोवनच्या यशोगाथेतून प्रेरणा घेऊन अल्पावधीत आपली प्रगती साधली आहे। त्यांची यशोगाथा आणखी काही शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशीच अपेक्षा। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर।